महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पुस्तक परिचयास सुरुवात करते. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ या डॉक्टर सौ शुभा साठे यांच्या पुस्तकाची ओळख मी तुम्हाला आज करून देणार आहे. नेतृत्वासाठी आदर्श आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई, दातृत्वासाठी आदर्श आहे अहिल्याबाई होळकर आणि मातृत्वासाठी आदर्श आहे राजमाता जिजाऊ माँसाहेब. या तीनही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल मनात आदर आणि सन्मान आहेच. पूजनीय, अनुकरणीय, आदर्श अशी ही भव्यदिव्य व्यक्तिमत्वे जिजाऊ माँसाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज असेच घडले असते का? चिंतन आणि अभ्यास केल्यावर एकच उत्तर वारंवार समोर येत होतं, ते म्हणजे जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपतींचा शिवबा ते श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास घडला. स्त्री शक्ती, मातृशक्ती काय करू शकते याचं हे जिवंत आणि चिरंतन उदाहरण. लहानग्या शिवबाला छत्रपती महाराज म्हणून घडविताना जिजाऊंना काहीच त्रास झाला नसेल का? हा प्रवास सहज सोपा होता का? अर्थातच नाही. रात्र वैऱ्याची होती. 10 दिशा पारतंत्र्याच्या काळोखात बुडून गेल्या होत्या. दूर दूरपर्यंत कुठेही आशेची, आधाराची एक साधी मिणमिणती पणती देखील दिसत नव्हती. भुई भेगाळली होती, नभ आक्रदत होते. वारा राक्षसासारखा सोसाट्याने मार्गात येईल त्याला झोडपत पुढे जात होता. जणू पृथ्वीवर सगळीकडेच काळाचे थैमान सुरू झाले होते. एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाटही झाली. याच थैमानाला थोपविण्यासाठी जिजाऊ नावाची नाजूक पण तेजस्वी ज्योत अवतरली. मार्गातील अनंत अडचणींना धैर्याने तोंड दिलं. अनंत कौटुंबिक आघात सोचले. अनेक वादळ वाऱ्याच्या भोवऱ्यात ही ज्योत फडफडली, पण विझली नाही. उलट प्रत्येक वादळानंतर अधिकच तेजाने चमकू लागली. या तेजोमय प्रकाशातच घडला निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, शिवकल्याण राजा. जिजाऊ माँसाहेबांचा हा सगळा जीवन प्रवास आदर्श, रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. जिजाऊ माँसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, आधार, जिव्हाळा आणि संस्कार. माँसाहेबांचं हे जगावेगळं व्यक्तिमत्व जाणून घेणे, त्यांचे निरनिराळे कंगोरे समजून घेणे, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या पिढीसमोर उलगडणे हाच या चरित्रलेखनामागचा खरा हेतू आहे, असे डॉक्टर सौ शुभा साठे आपले मनोगत स्पष्ट करताना म्हणतात. राष्ट्रमाता जिजाऊ या पुस्तकाचं लेखन 20 प्रकरणात केलेलं आहे. महापुरुषांच्या महानतेची जन्मभूमी महाराष्ट्र, कर्मवीरांच्या सत्कर्माची कर्मभूमी महाराष्ट्र, साहित्य पुरंदर, गीत गंधन, काव्यभूमी महाराष्ट्र, बुद्धिधुरंधर सिद्धांची ही दिव्यभूमी महाराष्ट्र, नऊवारीचे निर्मळ सोज्वळ लाघवही महाराष्ट्र, फेटा पटका पगडीचा तो गौरवही महाराष्ट्र, सणासुदीच्या आनंदाची उधळणही महाराष्ट्र, अभंग पोवाडा ओवी अन गवळणही महाराष्ट्र, पठार पर्वत डोंगर रांगा उंच उंच महाराष्ट्र, हिरवाईने नटला हिरवा कंच कंच महाराष्ट्र, तलाव निर्झर समुद्र सरिता खोल खोल महाराष्ट्र, समृद्ध राज्य हे अभिमानाने बोल बोल महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्रात श्रीकृष्णाची रुक्मिणी, नलराजाची दमयंती, रघुवंशातील राणी इंदुमती या विदर्भ कन्यांप्रमाणेच विदर्भभूमी इतिहासात अजरामर करून ठेवणारी आणखी एक विदर्भ कन्या म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदात्री आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणाशक्ती तेजस्विनी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. वैभव संपन्न सिंदखेडच्या लखुजीराजे जाधव आणि अत्यंत धोरणी, मुत्सद्दी, स्वाभिमानी आणि धाडसी म्हणून नावाजलेल्या म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी कन्यारत्नाचा जन्म झाला.
आनंदोत्सव सुरू झाला. लखुजींच्या कुळात तुळजापूरची जगदंबा आली असे मोठमोठे शास्त्री आणि पंडित म्हणू लागले. हत्ती, घोडे, बाजे अशी गावातून मिरवणूक निघाली. जगदंबेला अभिषेक करून गोरगरिबांना धान्यदान, अन्नधान्य केले गेले. वतनदार, मानकरी सर्वांना पोशाख दिले आणि बाळाचे नाव ठेवण्यात आले जिजा. महाराष्ट्रातील सर्व घराण्यांमध्ये पहिल्या प्रतीच्या आणि प्रतिष्ठित घराण्यात अत्यंत लाडात आणि प्रेमात जिजा लहानाची मोठी होऊ लागली. तत्कालीन पारंपरिक रूढीप्रमाणे आणि राजघराण्यातील प्रथेप्रमाणे मुळाक्षरांचे शिक्षण जिजाऊंना आईवडिलांकडूनच मिळाले. त्यावेळेस मुलगा आणि मुलगी असा शिक्षणाच्या बाबतीत भेद केला जात नसे. त्यामुळे मुलींना देखील घोड्यावर बसणे आणि तलवार चालविण्याचे शिक्षण युद्धशास्त्रीयदृष्ट्या दिले जात होते. एक दिवस अश्लोजी, रघुजी, दत्ताजी, बहादूर आणि त्याचे काही मित्र भाला आणि शस्त्रे चालविण्याचा अभ्यास करीत असताना 5-6 वर्षाची जिजा आपल्या हातातील लाठी वेगाने फिरवत तिथे आली आणि चालवा तुम्ही भाला आणि तलवार, मी नुसत्या लाठीने तुमचा प्रतिकार करेन, असे आव्हान तिने सगळ्या मुलांना दिले. चिमुरड्या जिजाचा हा आत्मविश्वास पाहून सगळी मुले क्षणभर आश्चर्यचकित झाली. मग एकजण म्हणाला, तू आमच्यामध्ये येऊ नकोस, आम्हाला आमचा सराव करू दे. जिजा म्हणाली, मी देखील अभ्यासच करते आहे. दुसरा म्हणाला, जा जा, आधी तुझी बाहुली अन खेळबांडी सांभाळ. जिजा अधिकच द्वेषाने म्हणाली, माझी दागिने घातलेली छान सजलेली बाहुली कुणी दुष्ट पळवून नेणार नाही याची काळजी मलाच करावी लागेल ना, त्यासाठीच मी हा सराव करते आहे, समजलात. असं म्हणून जिजा हातातील काठी अधिकच सराईतदारपणे फिरवू लागली. जिजाचं लाठी चालवण्याचं कसब अतिशय कौतुकाने लखुजीराव बघत होते. आपल्या या चिमुरड्या कन्येविषयी त्यांच्या मनात अभिमान दाटून आला. मराठ्यांच्या मातीत एका तेजस्वी रणरागिणीचा वावर सुरू झाला आहे याची जाण या प्रसंगाने त्यांना झाली. महाराष्ट्राचा साज तू, रणरागिणीचे रूप तू, अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू. आपल्या या सुंदर सद्गुणी मुलीसाठी एखादा वीर पराक्रमीच मुलगा जावई म्हणून शोधायला हवा असा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. महाराष्ट्रात मोगल, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा सुलतानी सत्ता गाजवीत होते. राज्य अंधाराचे होते, पण या अंधारातच वेरूळचे भोसले कुळ आपल्या घरातील नंदादीप जपत स्वातंत्र्याचा उषक्काल होण्याची वाट पाहत होते. मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी इसवी सन 1594 मध्ये शहाजीराजांचा जन्म झाला. घृणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या मालोजीराजांनी जनहितासाठी मोठमोठे तलाव, विहिरी, पाणपोया आणि धर्मशाळा बांधल्या. देवधर्म आणि जनतेच्या सेवेची अनेक कामे करताना त्यांचे लक्ष तलवारीकडे देखील होते. गोरगरिबांना ते सर्व प्रकारची सहायता करू लागले. त्यामुळे आसपासच्या प्रदेशात त्यांना सगळे दानशूर म्हणून ओळखू लागले. सिंदखेडच्या लखुजीराजे जाधवांशी सोयरीक करावे अशी त्यांची फार फार इच्छा होती. मात्र इंदापूरच्या लढाईसाठी मालोजीराजे गेले ते परत आलेच नाहीत. मालोजीराजांच्या पश्चात विठोजीराजांनी स्वतःच्या 8 पुत्रांसोबतच शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांचे पालनपोषणही उत्तम केले. शहाजीराजांना किंचित मिसरूट फुटू लागले तेव्हा विठोजीराजे उमाबाईच्या मनात सनई चौघडे झणाणू लागले. मालोजीराजांचा मानस विठोजीराजांना ठाऊक होताच. सिंदखेडच्या राजे लखुजी जाधवरावांची अत्यंत देखणी आणि बहुगुणी लाडकी लेक जिजाऊ शहाजीराजांसाठी पसंत केली गेली. विद्वान ज्योतिषांनी शुभदिन आणि शुभमुहूर्त निश्चित केला. लगीनघाई सुरू झाली. मांडव पडला, दारावर तोरण चढले, गणरायाची स्थापना झाली. दोन्ही घरी पाहुण्यांची झुंबड उडाली. हळद लागली. जाधवरावांची जिजाऊ लगीनसाज लयली. पावलांवर कुंकुमाची स्वस्तिके उमटली. हिरवा चुडा चढला, मळवट भरला, बाशिंग मुंडावळ्या बांधल्या. शहाजीराजांच्याही अंगावर लगीनसाज चढला. देवदेवक बसले. लांबण दिव्यांनी परिसर झगमगला. सुग्रास पक्वान्नांचा सुवास दरवळू लागला. मुहूर्ताची घटिका भरली. अंतरपाट दूर झाला. अक्षतांची वृष्टी झाली. आशीर्वचन झाले आणि जिजाऊंनी शहाजीराजांच्या गळ्यात वरमाळा घातली. शहाजीराजांनीही लक्ष्मी रूपातील जिजाऊंना माळ घातली. जिजाऊ भोसल्यांच्या घरची लक्ष्मी झाले. इसवी सन 1610 दौलताबाद येथे हा ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला.
जिजाऊ एक स्त्री होती, शहाजी राजांची वीर पत्नी होती, जाधव घराण्याची लाडकी लेक होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती. लखुजीराव जाधवांची एकुलती एक गुणी रूपवती कन्या हिऱ्या मोत्याचे सोन्याचे नखशिकांत अलंकार लिहून भोसल्यांच्या कुळात गृहलक्ष्मी म्हणून सोनपावलांनी प्रवेश करती झाली. त्या काळात भोसले आणि जाधव दोन्ही घराण्यातील तलवारी एकदिलाने निजामशाही सुलतानाची चाकरी करीत होत्या. वर्षानुवर्ष मुघलांच्या स्वाऱ्या दक्षिणेत सतत चालूच होत्या. कत्तली, लुटी, जाळपोळ, नुसता हाहाकार. लढत होते मराठे आणि सर्वतोपरी भयंकर हानी होत होती मराठ्यांचीच. का? कुणासाठी? जिजाऊंसमोर प्रश्न उभे ठाकत होते. प्रत्येक मराठी तरुण कोणत्या तरी सुलतानाकरिता लढतोय. कुणी निजामाची बाजू घेऊन, कुणी आदिलशहाची बाजू घेऊन, कुणी मोगलांची बाजू घेऊन. बायका मुले उद्ध्वस्त होत होती मराठ्यांचीच. आई बहिणी पळविल्या जात होत्या, भ्रष्ट होत होत्या. मराठ्यांनी आपली तलवार आपल्या आया बहिणींच्या रक्षणार्थ का नाही चालवायची, असा प्रश्न जिजाऊंच्या मनात वारंवार येत होता. जिजाऊ अस्वस्थ होत होत्या. परिस्थिती बदलायला हवी हे त्यांना जाणवत होते, पण कशी? काय करायला हवे? जिजाऊ चिंताग्रस्त आणि विचारमग्न राहू लागल्या. याच दरम्यान निजामशाही दरबारात भोसले, जाधव आणि अनेक मातब्बर मंडळी हजर असताना सरदार खंडागळे यांचा आघाडीचा हत्ती अकस्मात बिथरला. त्याला आवरण्याच्या प्रयत्नात जाधव आणि भोसले घराण्यात मारामारी जुंपली. यामध्ये दुर्दैवाने विठोजी भोसलेंचे पुत्र संभाजी भोसले यांच्या हातून दत्ताजी ठार झाले. त्यामुळे चिडून लखुजी राजांनी शहाजी राजांना जखमी करून संभाजी भोसल्यांचे मस्तक उडविले. रक्ताची नाती एका हत्तीपायी क्षणार्धात संपली. भोसले आणि जाधव कुळांची भयंकर हानी झाली. भोसले मंडळी संभाजीकरिता दुःख करू लागली आणि जाधवराव मंडळी दत्ताजीकरिता शोक करू लागली. पण जिजाऊ, तिने कुणासाठी रडायचे? भावासाठी की दिरासाठी? नव्हे, जिजाऊ तर रडत होती अवघ्या महाराष्ट्रासाठी. आणि म्हणूनच मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्य प्रेरिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. खंबीर नेतृत्व, करारी बाणा आणि धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक ठरल्या. त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा. रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता. भोसले जाधव कुळात ताटातूट झाली, पण शहाजीराजे जिजाऊंच्या संसारावर त्याचा परिणाम झाला नाही. दोघेही एकमेकांना सांभाळत होते. ते जिजाऊंना फार जपत, मान देत. याच सुमारास जिजाऊंना बाळाची चाहूल लागली. लवकरच प्रसूती होऊन पुत्र झाला, ज्याचे नाव ठेवले संभाजीराजे. शहाजीराजांच्या दारात हत्ती झुलत होते, पण जिजाऊंना अन्नपाणी गोड लागेना. त्यांना तहान लागली होती स्वराज्याची. एक दिवस जिजाऊंच्या मनात आले, मराठी वीरांची शक्ती एकत्रित करून त्यांच्या पराक्रमाला योग्य दिशा देऊन सुलतान आणि मुघलांविरुद्ध खंबीरपणे उभा राहणारा नेता हवा. प्रतापी पुरुष हवा. आई जगदंबे, माझ्या पोटी असा परमप्रतापी पुत्र जन्माला येऊ दे. जिजाऊंनी ध्यासच घेतला. आई भवानीची पूजन अर्चन प्रार्थना सुरूच होती. धूपदीप नैवेद्य, वातावरणही प्रसन्न झाले. जिजाऊंच्या मुखावरही एक विलक्षण तेज झळाळू लागले. आजूबाजूला वावरणाऱ्या अनुभवी स्त्रियांनी ओळखलं. जिजाऊला डोळायला लागले. जिकडे तिकडे आनंद पसरला. शहाजीराजे आनंदले. जिजाऊंचे कोड कौतुक सुरू झाले. छान छान पदार्थ खावे, नावेतून बोटीतून जलविहार करावा, चांदण्या रात्री विहार करावा, उंची वस्त्रे दागदागिने लेवून देवपूजेस बसावे, सुगंधी फुले माळावीत. मात्र यातले काहीही जिजाऊंना नको होते. जिजाऊंना बसायची होती घोड्यावर, मारायची होती दूरवर रपेट, हातात हवी होती तळपती तलवार अन गाजवायचे होते रणांगण. मान सन्मानाने बसायचे होते हत्तीवरच्या अंबारीत. कुणीतरी म्हणाले, काय हे जगावेगळे डोहाळे? जिजाऊ म्हणाल्या, जगावेगळा पराक्रम गाजवणारा पुत्रच जन्माला येणार आहे. 3 महिने पूर्ण झाले. जिजाऊंच्या पोटातील गर्भाचे जिजाऊंच्या आचार, विचार आणि संस्कारांवर पोषण होऊ लागले. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. त्याचप्रमाणे सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर आवर्जून करा. यानंतर भाग 2 बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.